मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज खूप 2 महिन्यानंतर मी व्लॉग काढते आज. तर आज आम्ही सगळे चाललो आहे जेजुरीला, पूर्ण आमचा कुटुंब. तर चला आता निघूया आपण जेजुरीला जायला आणि बघूया काय काय होतं याच्यामध्ये. मी आता 6 वर्षानंतर चाललो जेजुरीला, तर चला जाऊया. जय मल्हार सदानंदाचा येलकोट. हे नारळ फोडायला लागली का? फोडा हा नारळ फोडा. लोक आधीच जाऊन जागा बिगा जिंकून ठेवलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया मोरया जय. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा फोडलेले आहेत आणि आता आपण निघतोय आपल्या गावाच्या बाहेर. ते गाणी बजाव. बाय बाय. येलकोट येलकोट जय मल्हार एलकोट. चला चला तुम्ही पण. पहिला SRC नंतर ते कॉलिंगचा नेता. तर आता आम्ही इथे थांबलोय नाश्ता करायला. बनी हास 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 अशी करा. चला आता आपण एन्जॉय करूया कांदे पोह्यांचा नाश्ता. भाजी भाजी मेथीची. श्रद्धा गेली लावायला. चौदा आता तुझ्याकडनं आता. हो भाऊ नाव घे. ड्रायव्हर आलो ड्रायव्हर आलो. तू 4 वेळा नाव घ्यायची. चल वर्ष नाव घे. पहिलं. ओके ओके मी नाव घेते. तुला घ्यायचं तसा. अरे स्पीकर नाव आहे. आवाज जाईल तेवढा चालूच घेते. लेख आहे. अरे थांबा जरा. एवढी जोरात नाही बोलू शकत. लेक आहे आप्पा थळ्यांची बहीण. लेक आहे आप्पा थळ्यांची बहीण आहे संध्या आहे. व्हिडिओ काय आता आपण पोचलोय आपल्या रूमवर जेजुरीला. हे बघा आल्या आल्याच इथं पेरूवाले काका आलेत. त्यांच्या शेतातले पेरू घेऊन आणि आम्हाला टेस्टिंगला देतात. चला आपण ट्राय करूया पेरू कसं लागते बघूया. गोड लागते गोड. एक नंबर आहे. तुम्ही खाल्लास? खूप मस्त लागला पेरू. आपल्या इथं असे भेटतच नाही. काका उद्या या, उद्या घेतो आम्ही. इथे आता आमच्या इथल्या लेडीजनी घेतले भाजी कापायला आणि मावशीनी. मावशी कसला पाला आहे हा? बासमती पाला आणलेला आहे त्यांच्या रानातला. एकदम
एकदम उरणवरून आणलाय खास पाला जेजुरीला. काय बनवायचंय आता? पुलाव भात बनवायचा आहे. पुलाव भात, छोलेची भाजी. आपला चाललाय छोले आणि त्याच्यात काय आहे काकी दाखव. त्याच्यात आपला चाललाय पुलाव. तुम्ही काय करता स्नेहा काकी? कशासाठी? हा, भाजीसाठी. छोले यांची कामं झालेले आहेत तर जरा गप्पा गोष्टी चालेल. काय पण माणसं येतात. पेरू, मेथी, अजून काय काय भाज्या बिज्या घेऊन. तुम्ही शेतातून आणले ना भाजी डायरेक्ट काढून? काय काय? कोथिंबीर भाजी फ्रेश आहे बघा एकदम. हे तर रिलॅक्स करत बसलेत जरा. रिलॅक्स बसलेत जरा. हा बघा जसं कॅमेराला जसं शायनिंग मारायला लागला. हा बघा आपल्या रूमच्या इथून देऊळ पण दिसतो मस्त इथून. सगळेजण बसलेत जेवायला. कसं झालंय जेवण? हे तुम्ही सांगा ती ग. चला मी पण आता घेते जेवून मस्त छोले आणि पुलाव. आता आपण रेडी झालो, जेवून बिवून सर्व झालंय आणि आता आपण चाललोय जेजुरी गडावर आपले देव भेटवायला. तर माझ्यासोबत आहे ज्येष्ठा. तर चला आता जाऊया आपण. आणि आमची अर्धी माणसं तिथं पोचलीत पण. मी तुम्हाला दादाचा लुक बघा तुम्ही फक्त आज. या या काय खरं नाही. आता बघा दमलेल्या बायका. येलकोट येलकोट. जय मल्हार. तर फायनली आम्ही पोहोचलोय जेजुरीला वरती गडावर. आपल्या जेजुरीला बघा फॉरेनर्स पण आलेले आहेत. विराज विराज पिंकू पिंकू इथे बसा. आता आमचा इथे चाललाय अभिषेक. खंडवाची प्रार्थना करायची. भांडवलाची पिशवी आणलेली ज्यांच्याकडे जय मल्हार. मल्हार मार्तंडा देवा ठाकूर परिवाराची देव पूजा देवा मान्य करा देवा ईश्वर कीर्ती द्या. आता आम्ही गाभाऱ्यात अभिषेक करून आलो आणि आता इथं पुढची प्रोसेस चालू आहे अभिषेकाची. म्हणा हर हर महादेव. चिंतामण मोरया. आनंदीचा
आनंदीचा उदो घरीचा सांगबरा बोल आनंद करा मंगलमूर्ती मोरया अवधूत मित्र श्री गुरुदेव सदानंदाचा नाही तर कोणाच तरी हातात ज्यांना उठले वटी उडवा ज्येष्ठ नागरिक कोण असतील त्यांनी वटी टाकायला. टाका इकडे सेपरेट. जय मल्हार. तर आता आमचा अभिषेक झालेला आहे आणि आता आम्ही सगळे देवळाची प्रदक्षिणा घालतोय. तर आता आम्ही याच्यासोबत याच्या मागे 5 प्रदक्षिणा घालतोय देवळाच्या. तर ही होती आमची 5वी फेरी देवळाची प्रदक्षिणा घालायची. तर आता आपण पुढे जाऊन दर्शन घेणार आहोत आणि आपली 5वी फेरी संपवणार आहोत आणि मग खाली उतरणार आहोत. जय मल्हार. आता फायनली आपलं दर्शन अभिषेक आणि सर्वच झालेलं आहे आणि आपण आता रिटर्न जातोय खाली. तर चला जाऊया. दादाची चालू झाले शॉपिंग आणि बावली बघा कसली. रोहन दादा बावली दाखव. बावली दाखव. परी बघा कसली भारी घेतली रोहन दादानी पोरीसाठी. मम्मीची चालू झालेली आहे शॉपिंग. मला घेतस कितीला दादा? 120 ला घेतस पाहिजे तुला? घेते ना. नको चल. आणि आता इथं आम्ही घेतोय गुळाचा चहा. मी म्हणजे किती दिवसांनी पिते, किती वर्षांनी पिते गुळाचा चहा. एक नंबर. कसा आहे? भारी आहे. भारी आहे. आणि यांचं इथं काय चाललंय? आमच्या मम्मीची शॉपिंगच नाही संपत. आता काकीने बनवले भेल, जेजुरीची भेल. तर चला आपण एन्जॉय करूया आता भेल. मस्त लिंबू पिल्लेला आहे. बाबू तुला नाही खायची आता? मसाला दम भर टाकलाय. याचा मसाला आहे ना. थांबा मी ट्राय करते तुमची भेळ. आणि सांग याचे ना, मी काय बोलतो तो बालदीमध्ये जरा गरम पाणी जर ठेवलं असं पटकन आंघोळ झाली असते याच्यावर शेगडीवर 2 मिनिटाचा होईल पाणी. मस्त झणझणीत झाले. एक नंबर काकी. कराड कोल्हापूरची लक्ष्मी माझी फिरायली गाव गेली माझी सट्टू आहे गिरीचा गोंधळ आलेला आहे. आज का गोंधळ झाला कोण नाही.
गोंधळ बिंदल झालाय आणि इथं परत आता लेडीज लागल्यात कामाला. यांचं काय चाललंय इथं? बाबा मशीन आणले पुऱ्या करायला. ऍडव्हान्स आहेत ठाकर. अच्छा जेवणवाली पण ऍडव्हान्स आहे. तुम्ही काय करता काकी? पापड बिपड चालता मस्त. आत्ताचा मेन्यू काय आहे काकी? कुर्मा भाजी. काय तो रोहन दादा बोललेला व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी मस्त. बघू कशी होते पुरी. मम्मी आपल्याला हा सकाळी तुला डबा बनवायला इझी पडेल. आणि दादा काय बनवते बघू. मसा बिसाला टाक. सुटला तुझा उपास? त्याला इथं शेकोटी जवळ आपण जाऊया. एवढी काय थंडी नाही लागत तरी या लोकांना काय एवढी थंडी भरले काय माहिती याला. तू कशा घेऊया. आणि इथून आपल्याला जेजुरीचं देऊळ पण दिसतोय. मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा इथं जुन्या जेजुरीचं आहे. आणि आम्ही उद्या सकाळी जुन्या जेजुरीला जाणार आहोत. तर आता आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही असे चाललोय परत थोडं राऊंड मारायला मार्केटमध्ये. आज आता आम्ही आलोय जेजुरीमध्ये रबडी खायला आणि आम्ही तिघं चाललोय. दादा ही कोणची आहे? सीताफळ लागते. तुकटे मला ट्राय करू दे. तर चला आता आम्ही एन्जॉय करतो रबडी. मस्त आणि शकुंतला रबडी मस्तानी एक नंबर आहे. तुम्ही जर जेजुरीला आलात तुम्ही पण इथे व्हिजिट द्या.